हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75। सांगलीच्या कृष्णामाईच्या वाढलेल्या पात्रात हळदी कुंकू बदकांचा मुक्त विहार, मनमोहक दृश्याने वेधले लक्ष। कृष्णा नदी दुतडी भरून वाहत असताना तिच्या वाढलेल्या पात्रात हळदी कुंकू बदकांच्या थव्याने मुक्तपणे विहार करत निसर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेतले। नदीच्या शांत प्रवाहात एक साथ पोहत, कधी पाण्यात बुडी मारत तर कधी पंख फडफडत संचार करणाऱ्या या बदकांचे मनमोहक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले असून ते पाहणाऱ्यांना भुरळ घालत आहेत। हळदी कुंकू बदक हे जंगली बदकांपैकी आकाराने सर्वात मोठ्या बदकांपैकी एक मानले जातात। या बदकाच्या पिसांवर खवल्यांसारखी पिवळट आणि गडद उदी रंगाची आकर्षक नक्षी असते। पंखाच्या बाजूला पांढऱ्या आणि चमकदार हिरव्या रंगाचा दुरंगी पट्टा उठून दिसतो। त्याचे पाय नारंगी तांबडे असतात, तर काळ्या चोचीच्या टोकाला पिवळा रंग असतो। चोचीच्या बुडाशी कपाळाच्या दोन्ही बाजूंना असलेले दोन पिवळे नारंगी ठिपके हे या बदकाचे वैशिष्ट्य मानले जाते आणि त्यावरूनच त्याची सहज ओळख पडते। जुलै ते सप्टेंबर ऑक्टोबर हा या बदकांच्या विणीचा काळ असतो। तळी, नद्या आणि सरोवरे हे त्यांचे प्रमुख अधिवास आहेत। पावसाळ्यात जलाशय पाण्याने भरल्यानंतर त्यांचा वावर अधिक प्रमाणात दिसून येतो। कृष्णा नदीच्या वाढलेल्या पात्रात या बदकांचा मुक्त संचार दिसून आल्याने परिसरातील समृद्ध जैवविविधतेचे सुंदर दर्शन घडत असून हा नयनरम्य क्षण अनेक निसर्गप्रेमींनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला आहे।